नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी धक्कादायक बातमी समोर येत आहे। एकाच कुटुंबात चक्क तिघी चौघी लाडक्या बहिणी पत्ता कट होणार आहे, तुम्ही अपात्र ठरणार आहे। संपूर्ण माहिती काय आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। आता पहा, यामध्ये यंत्रणाकडून कडक तपासणी होणार आहे आणि यामध्ये कारणे पण खूप सारी आहेत। महिला वर्ग लोकप्रिय झालेल्या लाडकी बहीण योजनेला आता खात्री लावण्यात येत आहे। कार, आयकर, नमूद शेतकरी सन्मान निधी योजना, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणींना बाद करण्यात येत आहे। तसेच आता एकाच कुटुंबातील दोघी तिघी लाभार्थीची संख्या जास्त आहे अशांचाही पत्ता कट्ट होणार आहे। अपात्रतेची कटाक्षाने पडताळणी करून लाभार्थ्यांच्या संख्येला शासनाकडून खात्री लावण्यात येत आहे। आता या लाभार्थ्याच्या नावापुढे FFSC मल्टिपल इन फॅमिली असा शेरा मारून त्यांच्या पत्ता कट होणार आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। प्रतिमाह 1,500 रुपये मिळवण्याच्या अपेक्षाने महिलांनी अक्षरशः अर्जाचा पाऊस पाडला। अचानक अटी शिथिल करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात महिलांना योजनेचा लाभ मिळाला। मात्र या योजनेमुळे शासनाची तिजोरी खाली झाली आणि खाली होत असल्याने अर्जाला खात्री लावणे सुरू करण्यात आली आहे। जिल्ह्यात 4,52,844 महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळत आहेत। त्यापैकी 18,426 महिलांची अर्ज बाद करण्यात आले आहे। आपण ही परभणीची गोष्ट करत आहोत। असे प्रत्येक जिल्ह्यात खूप साऱ्या लाडक्या बहिणी अपात्र करण्यात येत आहे। विविध पद्धतीने पडताळणी होणार आहे, म्हणजेच की यामध्ये कोणकोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात येणार आहे। शासनाने लाभार्थ्यांची यादी आयकर विभागाच्या डेटाशी जोडून पडताळणी केली आहे। जे अर्जदार करदाते आहेत त्यांना योजनेतून वगळण्यात आले आहे। म्हणजेच की तुम्हाला समजले असेल की जे पण लाडक्या बहिणी कर्ज भरत असतील किंवा आयकर विभागाला GST वगैरे देत असतील त्यांना पण यामध्ये बाद करण्यात येत आहे। म्हणजेच की आयकर विभागाच्या डेटाशी जोडून पडताळणी केली जात आहे। उत्पन्न मर्यादा ओलांडण्याचा निकष लक्षात घेऊन पारदर्शकता राखण्यासाठी ही यंत्रणा कार्यरत आहे। यामध्ये 28,109 अर्ज बाद करण्यात आले आहे। RTO मधील 5,370, नमूद शेतकरी योजनेअंतर्गत लाभ घेत असलेला लाभार्थी 22,739, तर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थीची संख्या सध्या स्थितीत उपलब्ध नसलेल्या महिला व बालविकास विभागाकडून सांगण्यात आली आहेत। म्हणजेच की 28,109 अर्ज बाद करण्यात आलेले आहेत। म्हणजेच की लाडक्या बहिणीचं चक्क दिन प्रतिदिन आता त्यांच्या अर्जामध्ये बाद होणं सुरू आहेत। तसेच लाडक्या बहिणींना त्यांच्या योजनेपासून लाभवण्यात येत आहे। एकूण लाभार्थी किती कोटीची निधी वाटप होणार आहे, तर जिल्ह्यामध्ये नाही तर पहा, एकूण 4,71,270 महिला लाभार्थीचे अर्ज प्राप्त झाले होते। त्यापैकी 4,52,844 महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळत आहेत। या महिलाचा लाभ बंद झालेला आहे। आता यामध्ये अशा कोणत्या महिला ज्यांचा लाभ बंद झाला, तर घरी 4 चाकी वाहन असलेल्या, आयकरदाते, नमूद शेतकरी सन्मान निधी योजनेच्या, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी। एका कुटुंबातील लाभार्थी अर्जदाराची संख्या जास्त असल्याने अर्ज बाद करण्यात येत आहे। म्हणजेच की आता नवीन अपडेट ही आहे की आता लाडक्या बहिणी एका घरात एकच लाडकी बहीण चालणार आहे। जास्त लाडक्या बहिणी जर पात्र ठरत असतील किंवा त्यांना लाभ मिळत असतील तरी त्यांचा पत्ता कट होणार आहे। म्हणजेच की याच्या पुढे येणारे हप्ते त्यांना मिळणार नाही आहे। संपूर्ण माहिती तुमच्यासाठी होती, म्हणजेच की हे लाडक्या बहिणींना अजून पाठवा जेणेकरून त्यांना समजलं पाहिजे की त्यांचा हप्ता आला कोण नाही आणि अजून येणार कोण नाही। संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा।